हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर काही 2 दिवसापासून आपण बघत आहोत की निफ्टी ही कंटिन्युअसली वाढत आहे. तर आपण बघितलं होतं की इथं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होत होता, पण तो इथं फेल झालेला आहे आणि इथं ट्रम्पचे पण काही चायना सोबतच्या काही घडामोडी होत्या, त्यामुळे इथं खाली पडलेलं होतं. नंतर पुन्हा हे मार्केट वरती गेलेलं आहे. तर मार्केटमध्ये आता जर बघायला गेलं तर आपण बघितलं होतं की हा लोअर हाय, पुन्हा एक लोअर हाय लागला. त्यानंतर मार्केटने एक लोअर हाय लावलेला नव्हता, तर इथं हा क्रॉस केलेला नव्हता. तर आता आपण बघणार आहोत, जर हा जो लो आहे, हा जो लोअर हाय आहे, तो जर क्रॉस झाला तर मार्केट हे बुलिश राहील. तर आपण बघू शकतो इथं 24,219 हे टार्गेट येऊ शकतं. त्यानंतर तर हा जो लोअर हाय आहे तो क्रॉस करायला पाहिजे, तेव्हा पुन्हा मार्केट हे वरती जाईल. तर आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की मार्केट हे चांगलं वाढलेलं आहे, पण आजचा जो हाय आहे त्याच्यावरती हे क्रॉस केलं पाहिजे त्या निफ्टीने, तेव्हाच यामध्ये म्हणता येईल की निफ्टीमध्ये आपण झालो आहोत. पुढे आहे बँक निफ्टी. बघा, बँक निफ्टी मध्ये आपण गेल्यात काही दिवसापासून बघतो आहे हे चॅनल पॅटर्न. इथं आपण असं म्हणू शकतो की एक इथं बघा एक बुलिश आणि इथे एक ब्लॅक अँड पोल पॅटर्न, बरोबर. तर यामध्ये एक इथं बघा सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा, हे बघा हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स सपोर्ट सपोर्ट कंटिन्युअसली एक्झॅक्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स बँक निफ्टीने घेतलेले होते. आणि काल ही ट्रेंड लाईन बँक निफ्टीने क्रॉस केलेली होती आणि त्यानंतर आज सुद्धा बघा एवढा मूव आलेला आहे. 2.21% आज बँक निफ्टी वाढलेली आहे. तर अशा प्रकारे बँक निफ्टी मध्ये आपल्याला हे बुलिश साईन दिसत आहे. हे बघा, इथं क्रॉस केल्यानंतर मी जे म्हटलं होतं प्रत्येक वेळेस की जेव्हा ही ट्रेंड लाईन क्रॉस होईल तेव्हा बुलिश राहील, पण एक असं आहे की इथं बँक निफ्टी लाईफ टाईम हायला गेलेली आहे. तर याचं टार्गेट 56,000 पर्यंत आपण बघू शकतो. किंवा इथं जर आपण फिबो काढली त्यानुसार सुद्धा 56,400 पर्यंत बघू शकतो. पुढे आहे मिड कॅप इंडेक्स. मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं कंटिन्युअसली आपण बघत होतो की इथं हाय लागत होते, त्यानंतर इथं लोअर हाय लोअर हाय लोअर हाय, त्यानंतर लोअर हाय लागल्यानंतर बघा इथं हा लोअर हाय आहे, हा जोपर्यंत क्रॉस न होत नाही तोपर्यंत मिड कॅप इंडेक्स मध्ये काही सांगू शकत नाही. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा सेम तसंच आहे. जोपर्यंत आपण जी ट्रेंड लाईन मारलेली आहे ती जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत यामध्ये बुलिश साईन दिसत नाहीये. अशा प्रकारे निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे हे चार्ट आहे. तर स्टॉक आपल्याला मिळालेले आहे, तर आपण स्टॉक सुद्धा बघूया. स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे SBI लाईफ इन्शुरन्स. याच्यामध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. इथं सपोर्ट 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 आणि ब्रेकआउट हा आलेला आहे चांगला, पण यामध्ये जर बघितलं तर त्या मनाने व्हॉल्युम्स एवढे दिसत नाहीये. तर आज जे स्टॉक शोधले त्यामध्ये व्हॅल्यूम एवढा जबरदस्त काही दिसला नाही मला, त्यामुळे मला थोडंसं डाऊट येतो आहे निफ्टी बँक निफ्टी निफ्टी बँक वाढत आहे त्यावर. पुढचा चार्ट आहे तरी आपण बघू शकतात, नुसतं आपण वॉच करू शकतो SBI लाईफ. नंतर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बघा इथं आपण म्हणू शकतो इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न, नंतर इथं ब्रेकआउट आला. यामध्ये व्हॅल्यूम सुद्धा आहे, व्हॅल्यूम सुद्धा आहे पण एवढे नाहीये. तर 797 प्राइस आहे, 780 रुपयापर्यंत स्टॉप लॉस, आणि पुढची जी आपल्याला दिसत आहे ती 811 827 इतकं दिसत आहे टार्गेट. नंतर पुढे आहे भारतीय एक्झॅकॉम. भारतीय एक्झॅकॉम मध्ये बघा किती व्होलॅटाईल स्टॉक आहे. इथं बघा, इथं सपोर्ट रेजिस्टन्स इथं बघा. पण बघा याच्या कॅन्डल जर बघितल्या तर वीक ही खूप जास्त मोठी आहे.
तर यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम आहे यामध्ये चांगला. तर स्टॉकची प्राइस आहे 1583, 1500 पर्यंत आपण इथे स्टॉप लॉस लावू शकतो आणि पुढे 1680 पर्यंत हा जाऊ शकतो स्टॉक. खूप व्होलॅटाईल स्टॉक आहे हा. नंतर पुढे आहे डीसीबी बँक. तर डीसीबी बँक मध्ये बघा इथं जरा चांगलं वाटत आहे आपल्याला. इथं आहे रेजिस्टन्स इथं बघा इथं बघा सपोर्ट व्हॅल्यूमची कॅन्डल सुद्धा जबरदस्त आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आहे. कॅन्डल बघा इथं ब्रेकआउटची कॅन्डल सुद्धा चांगली आहे. तर कालच यामध्ये ब्रेकआउट आलेला होता आणि स्टॉकची प्राइस आहे 127 आणि स्टॉक हा 132 पर्यंत जाऊ शकतो, कारण काल हा स्टॉक होता तर त्याचं टार्गेट आणि 132 नंतर याचं पुढचं टार्गेट आपण बघू शकतो 138. अशा प्रकारे स्टॉकचं नाव आहे डीसीबी बँक. तर आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे चार्ट बघितले. नंतर ब्रेकआउट स्टॉक मध्ये एसबीआय लाईफ बघितला, एसबीआय बघितला, भारतीय एक्झॅकॉम बघितला आणि डीसीबी बँक. अशा प्रकारचा व्हिडिओ जर बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.